मी 2009 सालापासून राजकारणात आलो. राजकारणात बोलण्यापेक्षा या मनसे पक्षात आलो. त्यापूर्वी माझा कुठल्या पक्षाशी संबंध नव्हता. 2009 साली जेव्हा माझे बंधू आमदार निवडून आले, ते जिल्हा परिषद सदस्य होते. ती जागा रिक्त झाली, तिथे पोटनिवडणूक लागली. तिथे मान्य राजसाहेबांनी मला उमेदवारी दिली. त्यांच्या कृपेने मी बिनविरोध निवडून आलो. त्यानंतर कामगार सेनेचं चिटणीस पद मला मनोज चव्हाण साहेबांनी दिलं. पक्षात सक्रिय होत गेलो. त्यानंतर जिल्हाध्यक्ष, त्यानंतर सरचिटणीस, लोकसभेची उमेदवारी, नेतेपद आणि त्यानंतर माननीय राजसाहेबांनी मला आमदारकीची उमेदवारी दिली आणि आज तुमच्यासमोर तुमचा आमदार म्हणून उभा आहे. खरोखर खूप अभिमान वाटतो की एकच असलो तरी खूप मान मिळतो आणि हा मान या राजू पाटलाला नाही मिळत. हा मान मिळतो आपल्या सन्माननीय राजसाहेबांना, त्यांच्या विचारात.